हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण हॅव टूचा आणि हॅज टूचा यूज कसा करायचा स्पोकन इंग्लिशमध्ये ते पाहणार आहोत. आता हॅज टू आणि हॅव टू हे खूप ठिकाणी यूज होतं. म्हणजे कशासाठी यूज होतं तर आपण जसे सेंटेन्स बोलतो की तुला ही गोष्ट करावी लागेल, मला औषधे घ्यावे लागतील, तुम्हाला औषधं घ्यावे लागतील, ओके, मला तिथं जावं लागेल, ओके. म्हणजे एखाद्या गोष्ट जी आहे, एखादा सेंटेन्स जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण नेसेसिटी दाखवतो, म्हणजे करणं भाग आहे, त्यावेळेस आपण हॅव टू आणि हॅज टूचा यूज करतो, ओके. तर त्याचा सिम्पल फॉर्म्युला काय आहे बघा. तर सब्जेक्ट हॅव टू किंवा हॅज टू, V1 आणि रिमेनिंग पार्ट, ओके. आता हॅव टू आणि हॅज टू कधी यूज करायचा आहे तर या दोन्हीचा अर्थही सारखाच होतो. तर हॅव टू हे जसं की आय, वी, यू, यू या ठिकाणी हॅव टू यूज करतो आपण. त्याचबरोबर ही, शी, इट कुठलंही जे कॉमन नाऊन किंवा प्रॉपर नाऊन त्याच्यासमोर आपण हॅज टूचा यूज करतो, ओके. इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आता हॅव टू म्हणजे काय तर नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन सांगण्यासाठी यूज होतो फ्रेंड्स. सेंटेन्सवरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल, ओके. जसं की आता इथे बघा सेंटेन्स आपण लक्षात घेऊया. यू हॅव टू फॉलो द रूल, तुला रूल पाळावे लागतील किंवा तुला नियम पाळावे लागतील या अर्थाने आपण इथे यूज करतो आहे. तर त्याचबरोबर आय टोल्ड हिम व्हॉट ही हॅड टू डू, म्हणजे मी त्याला असं सांगितलं आहे की तुला काय करायचं आहे. त्याचबरोबर वी हॅव टू करेक्ट दीज प्रॉब्लेम सून ऑर प्रोजेक्ट विल फेल, म्हणजे आम्हाला हा प्रॉब्लेम करेक्ट करायला पाहिजे, आपण हा प्रॉब्लेम करेक्ट केला पाहिजे. आय हॅव टू रिमेंबर टू स्टॉप ॲट द स्टोअर, म्हणजे आय हॅव टू रिमेंबर मला लक्षात ठेवलं पाहिजे, आय हॅव टू रिमेंबर मला लक्षात ठेवलं पाहिजे अशा अर्थाने आपण इथे अर्थ इथे घेतो. त्याचबरोबर पुढे बघा की पुढे काय सांगितलं आहे की यूज टू से दॅट समथिंग इज रिक्वायर्ड बाय द रूल ऑर लॉ, म्हणजे एखाद्या लॉने किंवा रूलने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सांगण्यासाठी पण आपण हॅव टू आणि हॅज टूचा यूज करतो. जसं की इथे बघा ऑल पॅसेंजर्स हॅव टू एक्झिट ॲट द नेक्स्ट स्टॉप, म्हणजे सर्व पॅसेंजरला पुढच्या स्टॉपला उतरावं लागेल अशा अर्थाने इथे आपण हॅव टूचा यूज केलेला आहे. त्याचबरोबर कशासाठी आणखी वापरलं जातं, समथिंग इज डिझायर्ड और शुड बी डन, म्हणजे एखादी गोष्ट केली गेली पाहिजे ते सांगण्यासाठी सुद्धा हॅव टूचा यूज होतो. जसं की यू हॅव टू रीड दिस बुक, इट इज फॅन्टॅस्टिक, तू हे पुस्तक वाचलं पाहिजे, खूप हे खूप छान आहे, ओके. यू हॅव टू कम विजिट अस सून, तू आम्हाला लवकरच भेटायला आला पाहिजे. यू रिअली हॅव टू सी द डॉक्टर अबाउट दॅट कफ, म्हणजे तू या कफविषयी लवकर डॉक्टरना तू दाखवलं पाहिजे. यू हॅव टू गॉट कम विजिट अस सून, तो आम्हाला लवकरच भेटायला आला पाहिजे. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येत आहे की एखादी गोष्ट केली पाहिजे किंवा करायला पाहिजे किंवा अशा अर्थाने जेव्हा आपण बोलतो त्यावेळेसही हॅव टूचा यूज होतो, ओके. तर स्पोकन इंग्लिशमध्ये फ्रेंड्स हॅव टूचा आणि हॅज टूचा खूप ठिकाणी यूज होत असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. खूपच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण बोलत असताना बरेच वेळेस तू हे केलं पाहिजे, मी हे केलं पाहिजे, त्याने आलं पाहिजे, तू आला पाहिजे, ओके, तू हे पुस्तक वाचलं पाहिजे, अशा प्रकारचे आपण सेंटेन्स नेहमी यूज करत असतो, म्हणून हा पार्ट समजणे खूप गरजेचं आहे. आता पुढे बघा आणखी काही एक्झाम्पल बघा की आणखी कशासाठी यूज होतो. समथिंग इज व्हेरी लायकली, जसं की इट हॅज टू बी क्लोज टू नून, ओके, म्हणजे जवळपास हे नूनच्या जवळ असलं पाहिजे. इट हॅज टू हॅव अ लॉट ऑफ मनी टू लिव्ह द वे ही डज, म्हणजे त्याच्याकडे खूप पैसे असले पाहिजे जर त्याला तशा प्रकारे ती लाईफ जगायची असेल तर. देअर हॅज टू बी सम मिस्टेक, म्हणजे तिथे काहीतरी चूक झाली असली पाहिजे किंवा तिथेच काहीतरी चूक असली पाहिजे. देअर हॅज टू गॉट टू बी सम मिस्टेक, म्हणजे तिथे काही चूक म्हणजे असलं पाहिजे किंवा असायला पाहिजे. अशा प्रकारे हे इथे अर्थ आपण इथे घेतो फ्रेंड्स, ओके. आता पुढे बघा आणखी काही त्याचे युजेस आहेत. आता जसं की यूज टू व्हेरियस स्पोकन फ्रेजेस टू इम्फसाइज अ स्टेटमेंट, म्हणजे जसं की एक्झाम्पल बघा आय हॅव टू से, मला हे सांगितलं पाहिजे की आय वॉज सरप्राईज टू हिअर फ्रॉम हिम, हे सांगितलं पाहिजे. शी हॅज अ टॅलेंटेड ॲक्ट्रेस यू हॅव टू ॲडमिट, म्हणजे शी इज अ
टॅलेंटेड ॲक्ट्रेस म्हणजे ती एक चांगल्या प्रकारची ॲक्ट्रेस आहे, तू हे ॲडमिट केलं पाहिजे किंवा तू हे मान्य केलं पाहिजे या अर्थाने. यू हॅव टू ॲडमिट आय एक्सपेक्टेड बेटर रिझल्ट म्हणजे तू हे मान्य केलं पाहिजे की आणखी बेटर रिझल्ट आपल्याला भेटला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला अर्थ इथे लक्षात येत असेल की हॅज टू कसा यूज कसा होत आहे आणि हाव टूचा यूज कसा होत आहे ते. जसं की इट हॅज टू बी सेड दॅट द मूवी वॉज नॉट व्हेरी गुड असं सांगितलं पाहिजे की मूवी हा तितका फारसा चांगला नाही आहे. यू हॅव टू वा आय हॅव टू वॉर्म यू दिस विल नॉट बी इझी. ओके, आय हॅव टू गॉट म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे सेंटेन्स लक्षात येत आहेत की कशा प्रकारे इथे यूज झालेला आहे. तर पुढचा आणखी यूज बघा फ्रेंड्स, इथे की क्वेश्चन म्हणजे एक्सप्रेस दॅट एक्सप्रेस द अनस अँड अँगर म्हणजे जसं की डू हॅव टू बी सो अनरिजनेबल म्हणजे खरंच तू अनरिजनेबल असला पाहिजे का. ओके, म्हणजे इथे क्वेश्चन आहेत, क्वेश्चनच्या पार्टमध्ये आपण ते पाहणारच आहोत. व्हाय डज इट ऑलवेज हॅव टू रेन ऑन द विकेंड म्हणजे नेहमी विकेंडला पाऊस पडलाच पाहिजे का. इट हॅज गॉट टू रेन ऑन अ डे वेन वी प्लॅन्ड अ पिकनिक म्हणजे जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा म्हणजे नेहमी पाऊस पडलाच पाहिजे का, अशा प्रकारे इथं अर्थ तुम्ही इथे घ्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हॅज टूचा त्याचा यूज करत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की करावे लागेल, गरज आहे, गरज आवश्यक आहे किंवा बंधन दर्शवते. ओके, आता इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही लक्षात घ्या की पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आय हॅव टू प्ले मला खेळावे लागेल, यू हॅव टू गो आम्हाला जावे लागेल, यू हॅव टू कम तुला यावेच लागेल किंवा तुला यावे लागेल, ही हॅज टू फॉलो देम त्याला त्यांचे पालन करावे लागेल, शी हॅज टू पास द एक्झाम तिला परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल, इट हॅज टू वर्क त्याला काम करावे लागेल, दे हॅव टू मॅनेज त्यांना सांभाळावे लागेल, विराट हॅज टू प्ले टुडे विराटला आज खेळावे लागेल, स्टुडंट्स हॅव टू परफॉर्म इन द एक्झाम विद्यार्थ्यांना परीक्षेत कामगिरी करावी लागेल. ओके, सेंटेन्स बघा, या सेंटेन्सवरून तुम्हाला अर्थ लक्षात येत आहे की कशा प्रकारे याचा यूज होत आहे ते. आणि हॅव टू आणि हॅज टू कसं कुठे यूज होतो हे आपल्याला एक अंदाज आलेला आहे. आता हे लक्षात आल्यानंतर त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आपण लक्षात घेऊया. आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्ट त्याच्यानंतर डोंट किंवा डझंटचा यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर हॅव टू वन द फर्स्ट पार्ट अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे जसं की जर सेंटेन्समध्ये जर हॅव टू असेल तर डोंटचा यूज करायचा आहे आणि हॅज टू असेल तर डझंटचा यूज करायचा आहे, एवढं इथे लक्षात ठेवायचं आहे. जसं की वी डोंट हॅव टू ओपन आम्हाला ते उघडण्याची गरज नाही किंवा आम्हाला ते उघडावे लागणार नाही, दे डोंट हॅव टू प्ले त्यांना खेळावे लागत नाही. ओके, शी डझंट हॅव टू फॉलो तिला अनुसरण करायची गरज नाही किंवा तिला अनुसरण करावं लागत नाही. ओके, इथे बघा आता तुमच्या लक्षात येत असेल की देच्या नंतर हॅव टू येतं त्याच्यामुळे इथं डोंट हॅव टू यूज केलेलं आहे आणि शीच्या नंतर हॅज टू येतं त्याच्यामुळे इथं डझंट हॅव टू इथे यूज झालेलं आहे, इथं आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, इट डझंट हॅव टू वर्क हार्ड त्याला म्हणजे त्यासाठी त्याला कष्ट करावे लागणार नाहीत किंवा कष्ट करावे लागणार नाहीत. बरोबर, विराट डझंट हॅव टू प्ले टुडे विराटला आज खेळावे लागणार नाही किंवा विराटला आज खेळायची गरज नाही. आय डोंट हॅव टू पेंट दिस डोअर मला हा दरवाजा रंगवायची गरज नाही किंवा मी हा दरवाजा रंगवणार नाही किंवा मला हा दरवाजा रंगवायला लागणार नाही. अशा प्रकारे इथं आपण अर्थ इथं घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आता इथे क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन्स करत असताना आपण इथे डू आणि डजचा यूज करतो. म्हणजे डू आणि डज परत सब्जेक्ट परत हॅव टू वन पार्ट आणि रिमेनिंग पार्ट. ओके, जसं की डू यू हॅव टू गो देअर तुला तिथे जावे लागेल का. डज शी हॅव टू ऑर्गनाईज तिला संघटित करावे लागेल का. डज दे हॅव टू रन त्यांना पळावे लागेल का. डू वी हॅव टू प्रोटेक्ट आम्हाला संरक्षण करावे लागेल का. डज ही हॅव टू ॲक्सेप्ट त्याला ते स्वीकारावे लागेल का. डज विराट हॅव टू जॉईन विराटला सामील व्हावे लागेल का. ओके, म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही लक्षात येत आहे की याचे हॅव टू आणि हॅज टूचा यूज करून ह्याचे क्वेश्चनिंग कशा प्रकारे होत आहेत आणि सेंटेन्सवरून तुम्हाला लक्षात येत असेल की कशा प्रकारे हॅव टू आणि हॅज टूचा यूज झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे बरेच सारे सेंटेन्स बनवू शकता आणि हॅव टू आणि हॅज टू हे स्पोकन इंग्लिशमध्ये खूपच महत्त्वाचा पार्ट आहे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो यू हॅव टू लर्न प्रॉपरली दिस हॅव टू आणि हॅज टू इन युअर स्पोकन इंग्लिश. ओके, सो हे लक्षात ठेवा
की कशा प्रकारे इथे यूज झालेला आहे निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना, क्वेश्चन बनवत असताना आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवत असताना. ओके. हा हे सेशन आहे ते तुम्ही परत पहा आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आयडिया येईल आणि तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे सेंटेन्सेस बनवू शकाल फ्रेंड्स. ओके. होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.